Hello, good evening. Now we start next problem, and that is Mr. Morea keeps his books on single entry system and gives the following information. Here, Mr. Morea's accounting the details are given. That means figures of assets and figures of liabilities are given, and then additional information, that means adjustments here that are given. So according to this information given in this table, and along with that here this additional information is given. So here, with the help of these two, we will prepare the statement of affairs and statement of profit or loss. So at first we prepare statement of profit or loss. Yesterday we have seen how to prepare statement of affairs. It is very easy. It is just like a balance sheet, and here we have to draw the format of liabilities and assets like this. Statement of affairs as on, and liabilities will be recorded on left hand side, assets will be recorded on right hand side, and then after here the balancing figure of these two, here it will be the capital. काल आपण प्रॉब्लेम बघितला होता आणि त्याच्यामध्ये आपण स्टेटमेंट ऑफ अफेअर्स हे मी सोडवून दाखवलं होतं तुम्हाला. तर आज पुढच्या प्रॉब्लेममध्ये त्याने हे पर्टिक्युलर्स दिलेले आहेत या टेबलमध्ये, आणि ही ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर त्याच्याप्रमाणे आपण इथं सॉल्व करायचं आहे. आता बघा, कॅश ॲट बँक इथं आता काल मी कसं दाखवलं होतं तसं त्याने दोन्ही स्टेटमेंट ऑफ अफेअर्स हे एकाच फॉर्मॅटमध्ये घेतलेले आहेत. ह्या ज्या फिगर्स आहेत त्या 2017च्या आहेत, इथं सुद्धा ह्या 2017च्या आहेत, आणि ह्या ज्या फिगर्स आहेत लायबिलिटीचे 2018 आहेत, आणि हे असेट 2018चे फिगर्स आहेत. तर पहिल्यांदा ॲज युजल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण काय करायचं आहे, असेटच्या ठिकाणी असेटचे पर्टिक्युलर्स असेट लिहायचं आहे, नावं लिहायची तिथे, आणि ते फिगर्स लिहायचे, तिथे सुद्धा लायबिलिटीची नावं लिहायची तर इथे फिगर्स लिहायचे. तर त्या पद्धतीनं कॅश ॲट बँक 10,000 इथे दिले बघा, 10,000, नंतर दुसरं 40,000, त्याच्यानंतर सन्ड्री डेटर्स 25,000, 42,000, सन्ड्री डेटर्स 25 आणि 42. करंट असेट त्यांनी खाली घेतले, त्यांनी फिक्स असेट वर घेतलेत. त्याच्यानंतर स्टॉक इन ट्रेड 20,000, 35,000, इथं 20,000 आणि 35,000 घेतलेले आहेत. त्याच पद्धतीनं इथं फर्निचर आहे 30,000, 30,000, इथं फर्निचर 30,000, 30,000 इथं असं घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मशिनरी आहे 60,000, इथं सुद्धा आहे मशिनरी 60,000, 60,000. त्याच्यानंतर आहे बिल्स पेएबल 4,000, 4,000, बिल्स पेएबल 4,000 आणि 4,000. त्याच्यानंतर आहे सन्ड्री क्रेडिटर्स 10,000 आणि 15,000, इथं सुद्धा आहे 10,000 आणि 15,000. बँक लोन ॲट द रेट ऑफ 10% पर ॲनम 4,300 आणि 4,300. आता ही हिडन ॲडजस्टमेंट आहे बँक लोनची. इथं आपण बघू शकतो बँक लोन त्याने एक्सपेन्सेसमध्ये घेतलेलं आहे, इथं बघा. तर आता आपण बघू कसं सोडवायचं आहे. तर आता इथं 31/3/2017च्या ॲसेटची सगळी टोटल करायची आहे. या ॲसेटची टोटल येते 1,45,000, आणि इकडची टोटल येते 10, 10, 14, 18,300, 18,300 ही टोटल येते. मग 1,45,000 म्हणून 1,26,700 ही त्याची बॅलन्सिंग फिगर येते. 10, 4, 4, 18,300 लेस केल्यानंतर 1,27,700 ही अशी बॅलन्सिंग फिगर येते. त्याच्यानंतर आहे बघा असेटची टोटल इथं 2018ला 2,07,000 येते, आणि इथं 15/4/19 23,300 ही याची टोटल येते. मग 2,07,000 मधनं ह्या तिघांची टोटल आपण जी आता केली होती 23,300 ती ही लेस केल्यानंतर ही बॅलन्सिंग फिगर येते. म्हणजे आता आपल्याला हे जे 1,26,700 हे ओपनिंग कॅपिटल झालं, 1,83,700 हे क्लोजिंग कॅपिटल झालं. तर ह्या दोघांचा यूज करून आपण इथं स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस करणार आहोत. मी काल सांगितल्याप्रमाणे आपण पाठच करून ठेवायचा आहे हा फॉर्मॅट. ॲटलिस्ट प्रॉफिट बिफोर ॲडजस्टमेंटपर्यंत हे सगळं तुम्हाला पाठच पाहिजेत, आणि एक्सपेन्सेस असतील तर ते आपल्याला लक्षात येतात प्रॉब्लेमनं, आणि इन्कम्स असतील तरी सुद्धा ते सुद्धा लक्षात येतात. तर हे लक्षात घेऊन आपण इथं सोडवू शकतो, पण पहिले जे आहेत ते तुम्ही ते पाठच करायला हवं. तर इथं आता क्लोजिंग कॅपिटल फॉर्म्युला काय आहे बघा परत एकदा. क्लोजिंग कॅपिटल ॲड ड्रॉइंग लेस ॲडिशनल कॅपिटल लेस ओपनिंग कॅपिटल. लेस ॲडिशनल कॅपिटल केल्यानंतर ॲडजस्टेड क्लोजिंग कॅपिटल इथं निघतं. तर आता त्याच्यानंतर बघा कसं आहे, क्लोजिंग कॅपिटल आहे 1,83,700. हे क्लोजिंग कॅपिटल आपण इथं घेतलेलं आहे 1,83,700 हे इथं घेतलेलं आहे.
1,83,700. त्याच्यानंतर आहे ड्रॉइंग्स. ड्रॉइंग्स इथं 6,000 आहे. कसं 6,000 आहे बघा, इथं आपण हे वाचायचं आहे, मिस्टर मोरिया विथड्रू फ्रॉम बिझनेस अकाउंट 6,000 फॉर पर्सनल यूज. तर हे इथं ड्रॉइंग्स इथं 6,000 आहे आपण घेतलं. मग क्लोजिंग कॅपिटल ॲट ड्रॉइंग्स म्हणजे 1,83,700 मध्ये 6,000 ॲड केले तर 1,89,700 ही त्याची टोटल आली. या टोटलमधनं आपण इथे ॲडजस्टमेंट वाचायचं म्हणजे आपल्याला सगळं इथे इन्फॉर्मेशन मिळते. ही इंट्रोड्यूस ॲडिशनल कॅपिटल ऑफ ₹30,000. मग आता बघा याच्या फॉर्मॅटप्रमाणे काय आहे, लेस ॲडिशनल कॅपिटल. मग लेस ॲडिशनल कॅपिटल आहे इथं 30,000. इथं दाखवल्याप्रमाणे हे बघा हे 30,000. तर इथे हे 30,000 आहे. मग ते आपण हे लेस करायचं आहे. मग ते प्रोडक्ट आपल्याला मिळालं 1,59,700. हे आहे ॲडजस्टेड क्लोजिंग कॅपिटल. मग त्याच्यानंतर परत ओपनिंग कॅपिटल आपण लेस करायचं आहे. ओपनिंग कॅपिटल आपण इथं स्टेटमेंट ऑफ अफेअर्समध्ये हे जे काढलेलं आहे ओपनिंग कॅपिटल, तर ते ओपनिंग कॅपिटल इथनं आपण लेस करायचं आहे. ओपनिंग कॅपिटल आहे म्हणजे 2017चं ते ओपनिंग आणि 2018चं क्लोजिंग हे तुम्हाला आता कळेलच. तर हे 1,59,700 हे ॲडजस्टेड क्लोजिंग कॅपिटल आलं. त्याच्यामधनं हे आपण जे कॅपिटल आहे ओपनिंग कॅपिटल ते लेस केले म्हणजे जे प्रोडक्ट येईल त्याचं नाव आपण काय द्यायचं आहे, प्रॉफिट फॉर द इयर बिफोर ॲडजस्टमेंट्स. म्हणजे ॲडजस्टमेंटच्या अगोदरचा हा प्रॉफिट आहे. हे इथं आपण लक्षात घ्यायचं आहे. कालच्या प्रॉब्लेममध्ये आपण इथपर्यंत फक्त शिकलो होतो, म्हणजे पुढच्या ॲडजस्टमेंटच नव्हत्या, त्याच्यामुळं इथंच त्यांनी नेट प्रॉफिट असं लिहिलं होतं. पण आता कसं आहे, एक्सपेन्सेस दिलेले आहेत त्यांनी. मग हा प्रॉफिट फॉर द इयर बिफोर ॲडजस्टमेंट असेल तर त्यातनं आपण एक्सपेन्सेस लेस करायचे असतात आणि इन्कम ॲड करायचे असतात. इथं परत त्यांनी फक्तच एक्सपेन्सेस घेतलेले आहेत. 1 बाय 1 ते असं स्टेप बाय स्टेप ते वाढवत आहेत. म्हणजे पहिल्या प्रॉब्लेममध्ये फक्त इथंपर्यंतच त्याने दिलेले आहे, त्यामुळे इथंच लगेच नेट प्रॉफिट निघाला. या प्रॉब्लेममध्ये कसं आहे की फक्त एक्सपेन्सेस त्याने दिलेले आहेत, त्याच्यामुळं ह्या फिगरमधून एक्सपेन्सेस लेस केल्यावर जे फिगर येईल त्याला आपण नेट प्रॉफिट म्हणणार आहोत. तर आता काय काय आहेत बघा ॲडजस्टमेंट्स. इथंपर्यंत आपल्या ॲडजस्टमेंट झाल्या इंट्रोड्यूस्ड ॲडिशनल कॅपिटलपर्यंत. डेप्रिसिएशन इज टू बी चार्ज ॲट 10% ऑन फर्निचर अँड मशिनरी. मग फर्निचर अँड मशिनरी किती आहे बघा, इथं आपण बघायचं. फर्निचर आणि मशिनरी इथं 60,000 आहे आणि फर्निचर 30,000 आहे. दोघांच्या वर 10,000% झाले. म्हणजे मशिनरीवर 60,000 × 10/100 केले तर 6,000 निघतं. तर मशिनरीवर इथं क्लोजिंग कॅपिटलवर काढतात, हे क्लोजिंग बॅलन्सेसवर काढतात. हे डेप्रिसिएशन जे आहे हे क्लोजिंग बॅलन्सेसवर काढायचे. आता इथं बॅलन्सेस सारखीच आहेत त्यामुळे काय नाही, पण जेव्हा बॅलन्सेस वेगवेगळे असतील तेव्हा आपण ते क्लोजिंग बॅलन्सेसवर डेप्रिसिएशन काढायचे. आता इथं 60,000 आहे त्याच्यामुळे इथं 6,000 आलं. आणि फर्निचरचं 30,000 आहे क्लोजिंग बॅलन्स, त्यामुळं इथं त्याचं 3,000 आलं. आणि एक हिडन ॲडजस्टमेंट मी मगाशी सांगितलं होतं तुम्हाला, हे जे आहे इथं दिलेलं असतं, म्हणजे ही ॲडजस्टमेंट इथं दिलेली नसते ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये, पण इथं बँक लोन इथं रेट दिलेला असतो, तिथं पर्सेंटेज दिलेलं असतं, किती पर्सेंटेज आहे. म्हणजे आपण बँकेकडनं लोन घेतलेला आहे आणि त्याच्यावर 10% आपल्याला इंटरेस्ट द्यायचा आहे, तो आपल्या एक्सपेन्सेस आहे म्हणून तो लेस करायचा आहे. आता इथं सुद्धा त्यांनी काय केलं, या प्रॉब्लेममध्ये काय केलं, दोन्ही फिगर सारख्या घेतल्या तुम्हाला एकदम डिफिकल्ट जाऊ नये म्हणून. पण जेव्हा हे ॲडजस्टमेंट असतात त्या लेस करायच्या किंवा ॲड करायच्या इन्कमचे किंवा एक्सपेन्सेसच्या, तर क्लोजिंग फिगर्सवर घ्यायचे आहेत आपल्याला. तर आता इथं क्लोजिंग फिगर आहे किती, 4,300. त्याच्यावर 10% आपल्याला व्याज द्यायचं आहे, म्हणजे 4,300 × 10/100 असं केलं की आपल्याला इथं 430 हे इथं आपल्याला ही फिगर मिळते, इंटरेस्टची फिगर मिळते. मग आता बघा काय काय झालं इथं, एक्सपेन्सेस किती झाले, हे 6,000 मशिनरीवर डेप्रिसिएशन, फर्निचरवर डेप्रिसिएशन 3,000 आणि इंटरेस्ट ऑन बँक लोनवर आहे 430. ह्या सगळ्याची आपण ॲडिशन करायची आहे आणि मग बाहेर घ्यायचं आहे. म्हणजे एक्सपेन्सेस असतील तर सगळे एक्सपेन्सेस इनर कॉलमला घ्यायचे आणि त्याची ॲडिशन बाहेर घ्यायची. मग हे ॲडिशन बाहेर घेतल्यानंतर आता हे 33,000 मधनं म्हणजे जो प्रॉफिट फॉर द इयर बिफोर ॲडजस्टमेंट आला होता तर तो त्याच्यामधनंही 9,430 हे आपल्याला इथं
लेस करायचे आहेत. तर 33,000मधनं 9,430 हे आपण लेस केल्यानंतर आपल्याला ही फिगर मिळते 23,570. ती आहे नेट प्रॉफिट ड्युरिंग द इयर. मग ह्याच्यामध्ये आपण इन्कम असते तर काय केलं असतं, परत ह्या फिगरच्या खाली इथे इन्कमची लिस्ट आली असती, त्या लिस्टचे सगळे फिगर्स इथे इनर कॉलमला आले असते आणि ते परत आउटर कॉलमला घेऊन तिथे ॲड केले असते. म्हणजे 33,000मधनं एक्सपेन्सेस आहेत ते लेस करायचे आहेत. म्हणजे आपण थोडक्यात कन्क्लुजन काय काढू शकतो, प्रॉफिट फॉर द इयर बिफोर ॲडजस्टमेंट ह्याच्यामधनं एक्सपेन्सेस लेस करायचे आहेत आणि इन्कम्स ॲड करायचे आहेत. तर अशा पद्धतीनं आपण हे बघितलं. तर आता बघा परत एकदा आपण बघू, रिवाईज करू. आपण पहिल्यांदा काय केलं तर स्टेटमेंट ऑफ अफेअर्स हे तयार करून घेतलं. इथं बघा परत एकदा मी हे थोडंसं मोठं करून दाखवते तर तुमच्या लक्षात येईल. तर आता इथं असेटच्या फिगर्स सगळ्या असेटकडे घेतल्या, लायबिलिटीचे सगळ्या फिगर्स आहेत ते सगळ्या लायबिलिटीकडे घेतल्या. नंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपण वाचत गेलो आणि त्याच्याप्रमाणे ते ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये जी माहिती असते ती साधारणपणे आपल्याला स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस प्रिपेअर करण्याकरता युजफुल असते. मग ह्याच्यामध्ये हा फॉर्मॅट जो आहे तो आपण लिहिला, क्लोजिंग कॅपिटल प्लस ड्रॉइंग लेस ॲडिशनल कॅपिटल लेस ओपनिंग कॅपिटल आणि कॅपिटल हे लेस केल्यानंतर ॲडिशनल कॅपिटल लेस केल्यानंतर ॲडजस्ट क्लोजिंग कॅपिटल असतं. आता पुन्हा मी सांगते, क्लोजिंग कॅपिटलपासून ते इथं ओपनिंग कॅपिटल लेस करण्यापर्यंत म्हणजे प्रॉफिट बिफोर ॲडजस्टमेंटपर्यंत हा तुमचा फॉर्मॅट पाठच पाहिजे. तुम्ही लिहून पाठ करा हा सगळा, रोज एकदा लिहिलं तर ते पाठ होऊन जाईल. तर आता या पद्धतीनं इथं आपण हे सगळे त्याचे फिगर्स पुट केलेले आहेत. क्लोजिंग कॅपिटलची फिगर आपल्याला स्टेटमेंट ऑफ अफेअर्समधून मिळालेली आहे. बघा ही जी फिगर आहे ही ओपनिंग कॅपिटलची आहे. त्याच्यानंतर आहे ड्रॉइंग्स, हे पहिल्या ॲडजस्टमेंटप्रमाणे मिळालेलं आहे 6,000. त्याच्यानंतर मग आपण इथं ते लेस केले, ॲड केल्यानंतर ॲडिशनल कॅपिटल पण आपल्याला इथं ॲडजस्टमेंटमध्ये मिळालं 30,000. मग इथं आपण हे ॲडिशनल कॅपिटल 30,000 घेतले, लेस केले आणि मग जे काही प्रोडक्ट येईल त्याला आपण ॲडजस्टेड क्लोजिंग कॅपिटल असं म्हणतो. मग आता इथं त्याच्यानंतर ओपनिंग कॅपिटल लेस केलेलं आहे आणि ओपनिंग कॅपिटल कुठनं आपण मिळवलं तर इथं आपण स्टेटमेंट ऑफ अफेअर्समध्ये बघितलं तर ह्याला आपण असं ओपनिंग कॅपिटल म्हणतो. तर हे ओपनिंग कॅपिटल इथून लेस केलं आणि मग त्याच्यानंतर जे प्रोडक्ट येईल त्याला आपण प्रॉफिट फॉर द इयर बिफोर ॲडजस्टमेंट असं म्हणतो. आणि ह्याच्यातून आपण एक्सपेन्सेस लेस करायचे असतात आणि इन्कम्स ॲड करायचे असतात. पण आपल्या प्रॉब्लेममध्ये फक्त एक्सपेन्सेस आहेत म्हणून आपण सगळे एक्सपेन्सेस सगळे इनर कॉलमला घेतले आणि त्याचे प्रोडक्ट ॲडिशन आउटर कॉलमला घेतली आणि या 33,000मधनं ही फिगर आहे 9,430 लेस करून आपण नेट प्रॉफिट मिळवलेला आहे. मग आता एक्सपेन्सेस आपण कसे काढले, 10% ऑफ 60,000, 10% ऑन 30,000 ह्या क्लोजिंग फिगर आहेत. म्हणजे मशिनरीची क्लोजिंग फिगर आहे 60,000, फर्निचरची क्लोजिंग फिगर आहे 30,000. इंटरेस्ट हिडन ॲडजस्टमेंट दिली आहे, म्हणजे स्टेटमेंट ऑफ अफेअर्सच्या जी माहिती दिली त्या म्हणजे हे जे टेबल आहे हे स्टेटमेंट ऑफ अफेअर्स प्रिपेअर करण्याकरता दिले, त्याच्यामध्ये हे इथं त्याने ही माहिती दिलेली आहे. असं जेव्हा टेबलमध्ये किंवा ट्रायल बॅलन्समध्ये प्रश्न म्हणजे क्वेश्चन असतो, क्वेश्चनमध्ये आपण फायनल अकाउंटला ट्रायल बॅलन्स असतो आणि क्वेश्चनमध्ये इथं हे असं टेबल असतो, या टेबलमध्ये माहिती दिलेली असते आणि त्याच्यामध्ये जर काही पर्सेंटेज दिलं असतं तर त्याला आपण हिडन ॲडजस्टमेंट म्हणतो. तर ही हिडन ॲडजस्टमेंट आहे 10%. ते 10% सुद्धा त्या क्लोजिंग फिगर आपण काढले ते 10% ऑन 4,300 ते आपण इथं 4,300 इथं आपण काढलेले आहे. आणि ह्या सगळ्याची बेरीज करून आपण बाहेर 9,430 घेतलेले आहेत आणि 33,000मधनं हे लेस केलेले आहेत. तर आपल्याला इथं नेट प्रॉफिट मिळालेलं आहे 23,570. तर अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सोडवायचं आहे. त्याचे स्टेप्स आहेत, पहिल्यांदा स्टेटमेंट ऑफ अफेअर्स प्रिपेअर करून घ्यायचं, नंतर मग हे स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट लिहायचं, फॉर्मॅट काढायचा, त्याच्यात हे इथंपर्यंत पाठ केलेलं पण लिहायचं आणि मग इथे ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये बघून आपण सगळ्या त्या फिगर्स इथं या स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉसमध्ये फिल करायच्या आहेत आणि ह्यातल्या या टेबलमध्ये ज्या फिगर्स दिलेल्या आहेत त्या फिगर्स वापरून आपलं स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. तर आज मी तुम्हाला 2 वेळा सांगितलं कसं सोडवायचं प्रॉब्लेम. मला वाटतं ऐकून तुम्ही हा प्रॉब्लेम घरी सॉल्व करा तर तुम्हाला ती येईल, नुसतं ऐकून येत नाही. मी व्हिडिओ चालू करून पॉज करून चालू करून पॉज करून तुम्ही हा प्रॉब्लेम घरी तुमच्या नोटबुकमध्ये सोडवा. थँक्यू व्हेरी मच.